नवी क्षितिजे नवी झळाळी, नवी ही अस्मिता नवी भरारी, नवी क्षितिजे नवी झळाळी. आपले जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचा तो व्हिडिओ आहे. मराठी माणूस बिझनेसमध्ये मागे पडता कामा नये. त्यांचा एंटरप्राइझिंगबद्दल मी त्यांना अभिनंदन करतो आणि तुमच्या प्रोजेक्टला यशस्वीता देतो. थँक्यू. मी आणि सात सुरांची सफर याच्यामध्ये कुठलंही अजून डिले करणार नाही आहे. एकच फक्त गोष्ट सांगतो, फक्त मी कलाकारांची नावं वाचून दाखवतो. कौशल इनामदार अनिरुद्ध जोशी, श्रीपाद तोरवी, शिरीष पटवर्धन आणि मी स्वतः पेटीवरती. सात सुरांची सफर आहे. आठवा जो सेलफोनचा सूर आहे तो कृपया बंद करा. आणि एवढं बोलून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. दुसरी गोष्ट, कार्यक्रमानंतर कुठलंही आभार प्रदर्शन किंवा कुठलेही शब्द उच्चारले जाणार नाहीत. तुम्ही सूर कानात ठेवून बाहेर पडावं एवढंच फक्त. पुढे कोणी बोलणार नाही. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे सांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमुची प्रार्थना, हेच आमुचे वागणे. माणसाने माणसाशी
माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना हेच आमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे हीच आमुची प्रार्थना. नमस्कार. प्रेक्षकांमधले दिवे अजून थोडे वाढवू शकतो का आपण? प्रेक्षकांना अंधारात ठेवणं आम्हाला आवडत नाही. वा, थोडे अजून. हां, तर सिंदबादच्या 7 सफरी या गोष्टी तुम्ही लहानपणी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. पण आम्ही रोज उठून या 7 सुरांच्या सफरीवर निघतो. तर एरवी जे कार्यक्रमात होतं की निवेदन, गाणं, मग परत निवेदन, परत गाणं, असा काही हा कार्यक्रम नाही आहे. श्रावणाच्या आकाशाच्या हिंदोळ्यावर बसून आपण खूप सुरेल गाण्यांचे सुरेल झोके घेऊ असं खोटं खोटं निवेदनही याच्यात नाही आहे. त्याचप्रमाणे आम्ही आपल्याकडे टाळ्यांची अपेक्षा करणार नाही. म्हणजे आपल्याला आता जिथे एकदा आवडेल तिथे जोरदार वाजवू टाळ्या शकतो. होऊ जाऊ द्या असं नाही. अशा धमक्याही नाहीयेत. नाही, आपण टाळ्या जरूर वाजवा, पण आपल्याला आम्ही आग्रह नाही करणार त्यासाठी. मग काय आहे हा कार्यक्रम? तर गाणी आणि गाण्यांच्या मागची जी दुनिया आहे जी एरवी आपल्याला बघायला मिळत नाही. आपण एक फिनिश्ड प्रोडक्ट ऐकतो, पण ती चाल लागते कशी, त्याच्या मागे काय काय घडत असतं. दरवेळी गमतीच घडतात असं नाही. तर ह्या सगळ्या ही दुनिया आज आम्ही तुमच्या पुढे उलगडणार आहोत. माझ्याबरोबर अनिरुद्ध जोशी हे अतिशय ज्येष्ठ असे गायक आणि माझा मित्र. श्रीकांत ठाकरेंकडे ते गझल शिकले आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम करतोय. त्यात ही 7 सुरांची सफर आता पुन्हा एकत्र आम्ही सुरू केलेली आहे. तर अनिरुद्ध, तुझ्यावर पहिला गाण्याचा संस्कार हा कुठला झाला? कौशल, मला असं वाटतं की सुरुवातीला लहानपणी जे गाणं ऐकलं ना आमच्या पिढीने, म्हणजे तर ते रेडिओवर ऐकलं. रेडिओ हा आमचा सखा होता. मला वाटतं आपण सगळे मान्य कराल. सकाळी 6 पासून रेडिओ सुरू व्हायचा, तो रात्री 11 वाजता बेला के फुलनी बंद व्हायचा. सकाळी मंगल प्रभातनी सुरू व्हायचा आणि मग 11 वाजता बंद व्हायचा. मराठी, हिंदी गाणी ही ऐकत ऐकत मोठे झालो. आणि जेव्हा असं वाटलं की आता गाणं शिकतोय, गायचं आहे, तर त्याची अचिव्हमेंट म्हणजे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड काय होतं त्यावेळी की रेडिओवर गायचं आहे मला. तर ते रेडिओवर गायचं आहे असं मी ठरवलं. मग चौकशी केली, रेडिओला जाऊन भेटलो. मग त्यांनी सांगितलं ऑडिशन द्यायला लागते. ऑडिशन फॉर्म भरला, ऑडिशनला गेलो आणि ऑडिशनला गेलो आणि तिथे एक 15 गाणी असतात. त्या 15पैकी काही 2-3 ऐकतात असं ऐकलं होतं. तर परीक्षक होते आणि परीक्षक दिसत नाहीत, मध्ये पडदा लावलेला असतो, परीक्षक मागे असतात माईकच्या आणि तुम्हाला फक्त त्यांचा आवाज ऐकू येतो. तर त्यांनी मला त्यातलं एक गाणं म्हणायला सांगितलं. मी कुठलं होतं गाणं? ते गाणं होतं सुरेश भटांचं गाणं होतं, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. वा. तर ते गाणं मला गायला सांगितलं. 1-2 अंतरे ते गाणं ऐकलं आणि म्हणाले धन्यवाद. मग मी बाजूला विचारलं तर म्हणाले हे संपलं, आता तुमची ऑडिशन झाली.
मराठी माणसाचा धन्यवाद खूप डेंजर असतो. त्यामुळे मला वाटलं बहुतेक आपलं काही सिलेक्शन एकच 15पैकी एकच गाणं ऐकलं तर काही खरं दिसत नाही. तसंच बाहेर पडलो आणि तर त्यांनी मला आकाशवाणीच्या एका पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की परीक्षकांनी तुम्हाला थांबायला सांगितलं, तर सगळी ऑडिशन होईपर्यंत थांबा, तुम्ही त्यांना भेटायचं आहे तुम्हाला. तर ठीक आहे, मग मी थांबून राहिलो. आणखी 1-2 तासांनी सगळ्या ऑडिशन्स संपल्या आणि मग मला त्यांनी आत बोलवलं. आत बोलावल्यानंतर मी अक्षरशः कौशल अंगावर शहारे आले, कारण माझी ऑडिशन घेत होते अतिशय ख्यातनाम असे संगीतकार सी रामचंद्र. वा. तर नागपुरी खाक्या होता त्यांचा बोलायचा आणि मला म्हणे ते सूर मागू तुला मी कसावाले तुम्हीच का? म्हटलं हो. अरे तू तर लहान दिसतो. म्हटलं हो. मग छान गायलंस, आवडलं मला गाणं. आणि कोणाकडे शिकतोस वगैरे विचारलं आणि मग म्हणाले उद्या सकाळी 11 वाजता तू माझ्या घरी ये. अरे वा. तर म्हटलं छान आहे, घरी येतो. अरे येतो काय, कुठे राहतो माहिती आहे तुला? म्हटलं हो मला माहिती आहे अण्णा आपण कुठे राहता. हल्लीची मुलं फारच हुशार झाली, आधीच माहिती काढून ठेव. तर म्हटलं पण काय येऊ, म्हणजे कारण काय आहे गाणं ऐकवायला येऊ? तर म्हणाले काय आहे, तुला आता रेडिओकडनं एक पत्र येईल, पण तुला आत्ताच सांगतो तुला मी सिलेक्ट केलेलं आहे आणि 2 महिन्यानंतर रेडिओला 2 गाणी मला करायची आहेत, तर ती गाणी मी तुझ्या आवाजात करून घेणार आहे. त्याच्या रिहर्सलला उद्या सकाळी माझ्याकडे ये. वा. तर मला वाटतं की सी रामचंद्रन सारख्या संगीतकारांनी बोलावणं आणि पहिलीच संधी त्यांच्याकडे गायला मिळणं, तर हा एक खूप मोठा आशीर्वाद मी मानला आणि तेव्हापासून गाण्याकडे सुरुवात केली, प्रोफेशनल सिंगिंगकडे सुरुवात केली. तर ते ही मी तुला ऑडिशनची झलक तुला ऐकवतो. आहा, क्या बात. सूरमा तुला मी कसा जीवना तू कसा मी असा सूरमा तुला मी कसा जीवना तू कसा मी असा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा एकदाही मनासारखा तू न झालास माझा सखा खेळलो खेळ झाला जसा खेळलो खेळ झाला जसा जीवना तू तसा मी असा सूरमा सूरमा तुला मी कसा जीवना तू तसा मी असा जीवना तू तसा मी असा. अनिरुद्ध प्रमाणेच माझ्यावर सुद्धा जो पहिला संस्कार झाला तो रेडिओचाच झाला. आणि मी जिथे राहत होतो तिथे खाली एक इस्त्रीवाला होता, त्याचा रेडिओ सतत सुरू असायचा आणि त्याच्यावर हे गाणं मीही पहिल्यांदा रेडिओवर असं लॉंग डिस्टन्स ऐकलं. तर ते अरुण दातेंच्या आवाजात होतं आणि अरुण दातेंचा असा मखमली आर्जव असलेला आवाज की सूर मागू तुला मी कसा, त्या कसा मध्ये प्लीज असं ऐकू यायचं, इतका आर्जव त्यांच्या आवाजात असायचे. पण पुढे मात्र सह्याद्रीवर एकदा
सुरेशचंद्र नाडकर्णींनी सुरेश भटांची मुलाखत घेतली आणि पहिल्यांदा सुरेश भटांना बघितलं. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही, साध्याच माणसांचा एल्गार येत आहे, हा थोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही, अन ओठी तुझ्यानं आले अद्याप नाव माझे, अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही. असं म्हणणारे भट जेव्हा गायचे तेव्हा मालवूर टाक दीप असं भारदस्त आवाजात गायचे की असं वाटावं की MSCBलाच धमकी देत आहेत की काय. आता हे भट प्लीज म्हणतील का असं माझा हळूहळू मी जसजसा मोठा होत गेलो तसं माझ्या मनात आलं. आणि याच कवितेकडे मी एका वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहायला लागलो की काय आहे की सूर मागू तुला मी कसा हा प्रश्न आहे, बरोबर आहे. पण प्रश्न दोन प्रकारचे असू शकतात. एका सिन्सिअर विद्यार्थ्याचा प्रश्न असू शकतो जो अरुण दात्यांनी विचारला की सूर मागू तुला मी कसा, काय करू मी. पण एक असतं ज्याला इंग्लिशमध्ये आपण रेटॉरिक म्हणतो की त्या प्रश्नातच उत्तर दडलेलं आहे की सूर मागू तुला मी कसा म्हणजेच तुझं आणि माझं जमणं शक्य नाही, कारण जीवनात तू तसा मी असा. आणि ते भट आहेत त्यामुळे तू तसा याच्यापेक्षा मी असा याला जास्त महत्व आहे. तर मग ती चाल कशी असेल की ऐकव सूर मागू तुला मी कसा. चॅलेंज आहे ना. आता याच्यात सुद्धा सिन्सिअर विद्यार्थ्याचा प्रश्न करता येतो या चालीत सुद्धा. कसा सूर मागू तुला मी कसा. तर प्लीज अर्जव आहे पण ते भट आहेत हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, सूर मागू तुला मी कसा, जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, मी कसा. खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे, खूप झाले तुझे बोलणे, खूप झाले तुझे कोपणे. मी तरीही जसाच्या तसा, मी तरीही जसाच्या तसा. जीवना तू तसा मी असा. सूर मागू तुला मी कसा, सूर मागू तुला मी कसा, सूर मागू तुला मी कसा, मी कसा. बहुत अच्छा. की चांगली चाल कोणती ही एक आपल्याकडे बऱ्याचदा विचारतात. कारण कविता हा फॉर्म असा आहे की तो सांगण्यासाठी कमी आणि सुचवण्यासाठी जास्त आहे. त्यामुळे एकाच कवितेकडे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या तऱ्हेने बघतात. आता उदाहरणार्थ मंगेश पाडगावकरांची गाजलेली कविता आहे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे. पण ती श्रीनिवास खळ्यांना ती परफेक्ट चाल कशी सापडली असेल याचं मला नेहमी कुतूहल वाटत आलेलं आहे. कारण त्याच्या कुठल्याही कलेचा प्रवास हा शक्यतेपासून सुरू होतो. कारण जेव्हा शब्द येतात तेव्हा त्याला अनेक शक्यता असतात, ती चाल कुठेही जाऊ शकते. पण ती शक्यतेपासून सुरू होते आणि अपरिहार्यतेला येऊन थांबते. फ्रॉम पॉसिबिलिटी
टू इनएव्हिटेबिलिटी. असा तो प्रवास असतो. कारण आता लाजून हसणे तुम्ही बघितलं ना, तर खूप त्याच्यात शक्यता आहे की लाजून हसणे अन हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, अशी पण असू शकते. हो, एखादी आणखी गझलची चाल एखादी पण असू गझलची चाल पण होईल. लाजून हसणे अन हसून ते क्या बात पाहणे, है. मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे. किंवा लाजून हसणे अन हसून ते पहाणे पहाणे, लाजून हसणे अन हसून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे बहाणे, लाज. पण मग अशा अनेक शक्यतांमधून खळेसाहेब या चालीपर्यंत कसे पोचले असतील? मला असं वाटतं की हा जो अपरिहार्यतेपर्यंतचा जो प्रवास आहे ना, तो प्रवास प्रत्येक गाण्याला प्रत्येक संगीतकार करत असतो. आणि काय होतं की एकदा तुम्ही सुरू करून देता. मायकल अँजेलो शिल्पाबद्दल असं म्हणायचा की शिल्प त्या दगडातच आहे, मी केवळ अनावश्यक दगड बाजूला करतो. तसं एक संगीतकार मला नाही वाटत तो चाल करतो, तो चाल शोधत जातो त्या शब्दात, त्या मूडमध्ये. समजा आधी शब्द नसतील आणि आधी चाल केली तर तो चाल शोधत जातो, तो करत जात नाही. कारण हा 7 सुरांचाच प्रवास आहे. तुम्ही कितीही प्रतिभावंत असलात तरी असं कोणी म्हणत नाही की 8वा सूर तुला देतो म्हणून. आहे तो प्रवास हा 7 सुरांचा आहे. आणि खळे साहेबांना ती परफेक्ट चाल सापडली. लाजून हसणे अन हसून ते पाहणे, लाजून हसणे अन हसून ते पाहणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. डोळ्यास बापड्यांचा का सांग भार व्हावा, डोळ्यास बापड्यांचा का सांग भार व्हावा, मिटतास पापड्यानी का चंद्रही दिसावा, हे प्रश्न जीव घेणे, हे प्रश्न जीव घेणे, हरदी इथे शहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. जाता समोरुनी
उगवेट पोर तारा जाता 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 समोरुनी तू उगवेट पोर तारा देशातुनी फुलांच्या आणि सुगंध वारा रात्रीच चांदण्याचे रात्रीच चांदण्याचे सुसते सुरेल गाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आहा. आताही खळेसाहेबांची चाल ऐकत असताना माझ्या डोक्यात आणखीन एक शब्द आला की उत्तम चाल म्हणजे काय, तर ती स्वाभाविक असली पाहिजे. चांगली चाल करणं ही जमेल, कधी कधी कॉम्प्लिकेटेड चाल करणं हे सुद्धा जमू शकतं, पण शब्दांना धरून अशी चाल करणं की जसं काही शब्द आणि सूर एकत्र जन्माला आलेत जुळ्या भावंडांप्रमाणे, तशी चाल करणं कठीण असतं. आणि कवीची चाल तुम्ही ऐकलीत तर कवीची चाल फार स्वाभाविक असते. पण मग कौशल, तू असा प्रयत्न केलास कधी असं करायचा संगीतकार म्हणून? हो, प्रयत्न केलाय आणि बऱ्याच कवींच्या चाली मी ऐकल्या सुद्धा होत्या. म्हणजे उदाहरणार्थ आपण सुरेश भटांचंच घेऊ की तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही, तिथेच जाऊन वेच तारे, तिथेच जाऊन वेच तारे अजून काही. जरी सुखाच्या निवांत दारास, आता हे निवांत वाटतं ना, जरी सुखाच्या निवांत दारास मी नकोसा, खुली व्यथांची सताड दारे अजून काही. आणि काय म्हणतात भट की करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, जे आज रोहित शर्माने त्याच्या खेळाडूंना सांगितलं मिलरनी मारल्यानंतर. करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, का रणात आहेत झुंजणारे अजून काही. तुझ्या नभाला गडे किनारे अजून काही. आणि मग त्याच्या नंतरची जी पिढी होती की अरुण म्हात्रे, अशोक बागवे, नलेश पाटील, तर त्यांच्या पण खास पद्धत होती म्हणायची की अरुण म्हात्रे की हे कुठले रस्ते आपण घडवीत जातो, वळणावर कुठली वळणे दडवीत जातो, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, जरी सूर्य सांगतो दिशा नव्या सोनेरी, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो, हा चंद्र कोवळा पाऊल अडवीत राहतो. मग बागवे तर एखाद्या संगीतकाराने केल्यासारखी चाल की मेघात विजेला बांध, कशाला चांद दिवे जळताना, मी तुझ्या खुणेचा खांब, जराशी थांब पुढे वळताना, मेघात विजेला बांध. आणि नरेश पाटील आमचे ते तर इतकं मातीतली चाल असायची त्यांची की
तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा, तुझ्या चोचीच्या सुईत ओव पावसाचा धागा, माझ्या चातक मैत्रा शिव फाटलेल्या जागा, माझ्या चातक मैत्रा शिव फाटलेल्या जागा. तुझ माहेर डोंगर अन सागर सासर, तुझ माहेर डोंगर अन सागर सासर, हिरवळीच्या खणाने ये ग नदी ओटी भर, हिरवळीच्या खणाने ये ग नदी ओटी भर. दादल्याला भेटण्याला किती मुरडते उगा, माझ्या चातक मैत्रा शिव फाटलेल्या जागा. अशा तर ही कवीची जी चाल आहे, तरन्नुम ज्याला म्हणतो आपण, की सहज स्वाभाविक. आपण खरंच साधं आणि सोपं हे शब्द एकत्र वापरतो, पण जे साधं असतं ते अभावानेच सोपं असतं. सिम्पल इज नॉट इझी. तर अशी चाल आपल्याला करता येते का की जी कवीचीच चाल वाटेल. तर बागव्यांची एक संगमेश्वरी बोलीतली कविता आहे, आणि बोली भाषा आपल्या मराठीचं खरं धन आहे. आणि संगमेश्वरी बोलीमध्ये ते म्हणतात वासाचा पाऊस आला. कारण मृदगंध वगैरे कोण म्हणणार, पण वासात पहिला पाऊस आणि तो मृदगंध जो येतो आणि वास येतो त्या याला वासाचा पाऊस म्हटलेला आहे. आणि बागवे लिहितात हो 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 वासाचा पहिला पाऊस येला, वासाचा पहिला पाऊस येला. नभाचे घुमड, नभाचे घुमड मातीये भारीला, वासाचा पहिला पाऊस येला, वासाचा पहिला पाऊस येला. फुलाने हळूच डोळाऊची येला, फुलाने हळूच डोळाऊची येला. कळीने लाजून, हो कळीने लाजून मोरका मारियेला, वासाचा पहिला पाऊस येला, वासाचा पहिला पाऊस येला. तुला बी कळीले मला बी कळीले, हो तुला बी कळीले मला बी कळीले. हातामधी हात आपाप मळीले. ही बोली भाषांची समृद्धी आहे की याला दोन अर्थ प्राप्त झाले बघा, की तुला बी कळीले मला बी कळीले, हातामध्ये हात अपाप मळीले. म्हणजे आपोआप असाही अर्थ होतो आणि अपाप मळीले असाही अर्थ होतो. तुला बी कळीले मला बी कळीले, हातामध्ये हात आपाप मळीले, हातामध्ये हात आपाप मळीले. अनवासाचा पहिला
अशोक बागवे ज्यांनी ही कविता लिहिली होती त्यांच्या गुरु म्हणजे शांताबाई शेळके. आणि MD कॉलेजला बागवे सर असताना शांताबाई त्यांना शिकवायला यायच्या. आणि बागवे सर फार सुंदर वर्णन करतात की शांताबाई शिकवायला यायच्या वर्गात म्हणजे काय. तर ते म्हणायचे की साक्षात सरस्वती यावी किंवा साक्षात मराठी भाषा आपल्या वर्गात यावी असा डोक्यावरनं पदर, मोठं कुंकू आणि प्रसन्न मुद्रा अशी घेऊन शांताबाई जेव्हा वर्गात यायच्या तेव्हा MD कॉलेजच्या वर्गाच्या चारही कोपऱ्यांमध्ये उदबत्त्या लावल्याचा एक असं वातावरण तयार व्हायचं. आणि त्यांची शिकवण्याची शैली सुद्धा फार सोपी होती. त्या म्हणायच्या साहित्य म्हणजे काय आहे तर आशय आणि अभिव्यक्ती. आशय म्हणजे काय सांगायचंय, अभिव्यक्ती म्हणजे कसं सांगायचंय. आशय आणि अभिव्यक्ती एकमेकांच्या हातात हात घालून सहलीला गेले की साहित्य तयार होतं. इतकं सोपं करून त्या सगळं सांगायच्या. पण एक कौशल मला वाटतं बाबूजींनी शांताबाईंना सांगितलं होतं काहीतरी गझलनुमा गझलनुमा गीत द्या. गीत द्या. आणि तुला ते माहिती आहे कुठलं? मला ते गाणं माहिती आहे पण ते गझलनुमा गीत गझलनुमा गीत असं त्यांनी सांगितलं होतं. पण त्यांना ते सुचलं एका श्लोकावर. गझलनुमा म्हणजे काय सांगतो, गझल सारखं पण गीत. गझलचे पाबंदी नाही त्याला. इर्शाद. तोच चंद्रमान भात तीस चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. सारे जरी ते तसेच धुंदी आज ती कुठे मीही तोच तीच तूही प्रीती आज ती कुठे दीन आर्त काऊरात स्वप्न तेन लोचनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या पुन्हा वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत येन ते जुळून भंगल्या सुरातुनी एकांती मज समीप तीच तूही कामिनी तीच तूही कामिनी तोच चंद्रमान भात. तोच चंद्रमान भात तीच चैत्र यामिनी. म्हणजे काय तर हे आधी घडून गेलेलं आहे. बरोबर.
आता चित्रपटांमध्ये तुम्हाला प्रिक्वेल किंवा फ्लॅशबॅक बऱ्याचदा ऐकायला मिळतो, पण या गाण्याचा एक फ्लॅशबॅक हा शांताबाईंनीच लिहिलेला आहे नंतर, की तोच चंद्रमा नाभाता म्हणजे हे पूर्वी कधीतरी घडलं असलं पाहिजे, जेव्हा सगळं उत्तम होतं, जेव्हा सगळं चांगलं होतं. तर तो फ्लॅशबॅक शांताबाईंनी नंतर एका गाण्यात लिहिला आणि ते गाणं होतं, विलया जग हे जाईल सारे, अशीच राहील रात्र तरीही असेच गगनी तारे. ते ऐकवतो तुम्हाला. तोच चंद्रमा नाभाताचा फ्लॅशबॅक. विलया जग हे जाईल सारे, विलया जग हे जाईल सारे, अशीच राहील अशीच राहील रात्र तरीही असेच गगनी तारे. विलया जग हे जाईल सारे, विलया जग हे जाईल सारे, अशीच राहील रात्र तरीही असेच गगनी तारे. विलया जग हे. जवळ सा तू वाणी अशी मी, पूर्णचंद्र ही असाच व्योमी. जवळ असा तू वाणी अशी मी, पूर्णचंद्र ही असाच व्योमी. सुगंध शीतळ असेच असतील वाहत भवती वारे. विलया जग हे जाईल सारे, विलया अशीच असतील मिटली नयने, कंपित श्वसने अस्फुट वचने. अशीच असतील मिटली नयने, कंपित श्वसने अस्फुट वचने. अंगांगावर रोमांचाचे असतील मोर पिसारे. विलया जग हे जाईल सारे, विलया जग हे जाईल सारे, अशीच राहील रात्र तरीही असेच गगनी तारे. विलया जग हे जाईल सारे, विलया जग हे जाईल
मला आता नेमकं आठवत नाहीये, संस्कृत श्लोक आहे, पण त्याचा अर्थ साधारण असाच होता की आपण बसलेलो आहे ते कुंजवन तेच आहे, तो चंद्र तसाच आहे, पण मी आज आता तशी नाहीये, असा तो. आणि मला नेमकं आठवत नाहीये, पण तो एका स्त्रीने लिहिलेला श्लोक आहे एवढं मात्र मला आठवतंय. सापडला तर सांगतो मी तुम्हाला नंतर. अनिरुद्ध श्रीकांत ठाकरेंकडे शिकला. कालच आपण राजसाहेबांची मुलाखत ऐकली. आता बऱ्याच लोकांना हे माहिती असेल, पण राज ठाकरेंचं खरं नाव सुद्धा स्वरराज आहे. आणि हे श्रीकांत ठाकरे उत्तम म्हणजे व्यंगचित्रकार तर होतेच, पण अतिशय उत्तम संगीतकार होते. आणि मला वाटतं मोहम्मद रफी गायलेला, मराठीत गायलेला एकम त्यांच्याकडेच गायले, त्यांच्याकडे. तर अनिरुद्धला त्याचं कारण शिकायचं. कारण सांगू तुला. कारण रफी साहेबांना मराठीत गायचं होतं, पण त्यांना मराठी देवनागरी भाषा येत नव्हती, देवनागरी लिपी येत नव्हती, पण श्रीकांतजींना उर्दू येत होतं. तर म्हणून त्यांनी ही सगळी गाणी त्यांना उर्दूमध्ये लिहून दिली आणि रफी साहेब उर्दूमध्ये गायले, म्हणून ते मराठीमध्ये त्यांच्याकडे गायले. त्यांचं एक गाणं श्रीकांतजींकडे शिकत असताना एक खूप छान गोष्ट त्यांनी सांगितली, जी कायम मला उपयोगी पडते आणि जे संगीतातले लोक आहेत त्यांना सगळ्यांना ती आवडेल. ते नेहमी सांगायचे की सूर असतात ना, हे अनिरुद्ध लहान मुलांसारखे असतात. लहान मुलांना आपण कुठे घेऊन गेलो आणि सांगितलं पाहिजे आता पाहुण्यांकडे गेलोय, काय मागायचं नाही, की तिथे गेल्यानंतर पहिले ते काहीतरी मागतात. तर सूर हे तसे असतात, त्यांच्याशी काही धाकदपटशा करून ते कधी वश होत नाहीत. तेव्हा प्रेमाने त्यांना समजून घेतलं तरच ते वश होतात, तरच ते तुम्हाला आवतात, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो आणि तो कायम राहतो. आणि खूप तू म्हणतोस तसे अतिशय प्रयोगशील संगीतकार होते आणि खूप वेगवेगळे प्रयोग मी जवळजवळ 20-22 वर्ष त्यांच्याकडे गाणं शिकलो, त्यामुळे मला पाहायला मिळाले. तर त्यातला एक प्रयोग त्यांनी केला आणि ते रेकॉर्डही गाणं आधी केलं. तो असा होता की गझल तर ते करायचेच, पण एक कव्वाली वेगळा बाज आहे, कव्वाली आहे. पण कव्वाली नेहमी 10-12 जण मिळून गायली जाते. डोक्यावर असतात तो भाग वेगळा, पण 10-12 डोकी असतात आणि ते गायक असतात आणि ते एकमेकांना मदत करत ती गात असतात. तर श्रीकांतजींनी असं ठरवलं की मी कव्वालीसारखं गाणं करीन, पण एका आर्टिस्टचं सिंगल सोलो असं गाणं करीन. आणि तसं गाणं त्यांनी रफी साहेबांकडनं गाऊन घेतलं. हा छंद जीवाला लावी पिसे मी ती थोडी झलक आपल्याला ऐकू. तुझे रूप सखे गुलजार असे, काहूर मनी उठले भलते, दिन रात तुझा ग ध्यास जडे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. नखऱ्यात तुझ्या ग मदन परी, ही धून शराबी दर्द भरी, हा झोक तुझा घायाळ करी. हाय हाय कैफात बुडाले भान असे, हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. ती धुंद मिठी बेबंद नशा, श्वासात सखे विरतात दिशा. बेहोश सुखाच्या या गगनात,
मी आज मला हरवून बसे. हा छंद जीवाला लावी पिसे, हा छंद जीवाला लावी पिसे. धन्यवाद. गझल हा एक असा फॉर्म आहे की ज्याची मोहिनी कोणावर पडली नाही असं झालेलं नाही. संगीतकारांमध्ये तर अगदीच सगळ्यांना असं वाटतं की गझल चांगली करावी, पण वाटणं आणि ती खरंच करणं याच्यात फार अंतर आहे. कारण गझल या फॉर्मला चाल देणं कठीण आहे, कारण 2 ओळीची द्विपदी असते, 2 मिसरे असतात ज्याचा एक शेर असतो आणि अनेक अशा शेरांची ती गझल होते. आणि पु ल देशपांड्यांनी म्हटलेलं आहे की गझल हे नुसतं वृत्त नाही तर वृत्ती आहे. तर ती वृत्ती उतरली पाहिजे त्या गझलमध्ये. की गझल हा शब्द जो आहे तो गिजाल या शब्दावरनं आलेला आहे, म्हणजे हरिणी. आणि हरिणीला जेव्हा बाण लागतो आणि ती विद्ध होते, त्याच्यातनं तिची जी एक घायाळ असताना आलेली किंकाळी किंवा तो दर्द आहे तो त्या गझलमध्ये असणं अपेक्षित आहे. त्यामुळे असं एका शायरनी म्हटलेलं आहे की रूह जब वज्द में आए तो गझल होती है. म्हणजे आपला आत्मा पूर्ण त्याच्या मस्तीत येतो कि रूह जब वज्द में आए तो गजल होती है, या कोई दिल को दुखाए तो गजल होती है. वा. एक आणखी शायर वेगळी गजलची व्याख्या केली आहे, ती अशी आहे, गजल में बंदिश और अल्फाज ही नहीं काफी. गजल में बंदिश और अल्फाज ही नहीं काफी, जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. आता हे जे आहे ते फार कठीण आहे. अख्तरुल इमान नावाचे एक कवी होते आणि आपल्याला ते माहिती आहेत, कारण वक्त चित्रपटाचे किंवा नया दौर चित्रपटाचे किंवा कानून चित्रपटाचे संवाद हे अख्तरुल इमान यांनी लिहिलेले आहेत. म्हणजे डायलॉग बाजीचा उगम खरा अख्तरुल इमान मध्ये, कि चिनॉय सेठ जो लोग कांच के घर में रहते हैं वो दूसरों पे पत्थर नहीं फेंका करते, किंवा रख दो चाकू रख दो ये खेलने की चीज नहीं है, बच्चों के खेलने की चीज नहीं है. हे सगळं अख्तरुल इमान. तर ते उत्तम कवी होते, पण त्यांनी गझल कधी लिहिली नाही. म्हणून त्यांना कोणीतरी विचारलं की गझल का नाही लिहिली, तर ते म्हणायचे गालिबनी सगळ्या शक्यता संपवल्या आहेत त्याच्यातल्या. तशा त्या चालीतल्या मला असं वाटतं की गुलाम अलीनी सगळ्या शक्यता संपवल्या आहेत. त्यामुळे मला गझल हा प्रकार खूप आवडून सुद्धा फार कमी मी त्याच्या वाटेला गेलेलो आहे. पण काही ज्या गझल केलेल्या आहेत त्यातला एक काय होतं माहिती का, बऱ्याचदा संगीतकारांवर एक असा आक्षेप असतो लोकांचा की तुम्ही शब्द पोचवत नाही, शब्द पोचवायला पाहिजे. अरे शब्द पोचवायला संगीतकार काय कुरिअर सर्व्हिस आहे का? तुम्हाला वाचता येतात, तुम्हाला ऐकू येतं. संगीतकाराची श्रद्धा असते आपल्या श्रोत्यांवर. एका प्रोफेसर बाईंनी मला असं म्हटलं होतं की तुम्ही कवितेच्या वाटेला जाऊ नका, तुम्ही गीतं करा, तुम्ही कविता कशाला करता. तर मी म्हटलं सुचते म्हणून. तात्पर्य असं आहे की दरवेळी चालीमध्ये जे कवीला म्हणायचंय तेच पुन्हा संगीतकाराला म्हणायचंय असं नाही. कारण बदकाचं चित्र काढून खाली हे बदक आहे असं परत कशाला लिहा. बरोबर. चालेल जरा उशिराने. तर आता बघा चंद्रशेखर सानेकरची ही गझल आहे. काय तर त्याच्यात तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे, असा पहिला मिसरा आहे त्याचा. आता हे जे गहिरेपण आहे ना, तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या, हे किती वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं. म्हणजे तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे, किंवा तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असा असू शकतो, किंवा तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या. खूप खोल आहेत डोळे, पण त्या डोळ्यांना एक कारुण्याची झालर असेल तर मग गहिरेपणा बदलतो ना.
तुझ्या डोळ्यामध्ये गहिऱ्या असा मी हिंडतो आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे. जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे. कळेना मी कुणासाठी मला उमलू दिले नाही. कळेना मी कुणासाठी मला उमलू दिले नाही. कळेना मी कुणासाठी मला उमलू दिले नाही. कुणाच्या भोवती कुणाच्या भोवती माझा ऋतू रेंगाळतो आहे. कुणाच्या भोवती माझा ऋतू रेंगाळतो आहे. जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये गहिऱ्या सामी हिंडतो आहे. तिथे बोलायला जाऊ. तिथे बोलायला जाऊ. तिथे बोलायला जाऊ. जिथे ना एकटे राहू. इथे एकांत इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे. इथे एकांत एकाकी नको ते मागतो आहे. जणू त्या सागराचे मी किनारे शोधतो आहे. तुझ्या डोळ्यांमध्ये तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू. खूप काबिल तारीफ शेर आहे बा. तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू. तुझ्या कैफात आता मी तुलाही लागलो विसरू. असे समजू नको नको असे समजू नको तू की तुला मी टाळतो आहे. असे समजू नको तू की तुला
Thank you, Kaushal, for this beautiful composition. Thank you. धन्यवाद. तर पुन्हा एकदा विषय तोच की 7 सुरांचीच सफर आहे ही. म्हणजे आता गाण्यातले लोक म्हणतील की 12 सूर आहेत ना, तर आहेत, पण मग 12 सूर म्हटलं तर फक्त गणित बदललं की कितीही प्रतिभावंत कोणी संगीतकार असला तरी परमेश्वर असं काही त्याला सांगत नाही की बाबा रे सगळ्यांना मी 7 सूर दिलेले आहेत, पण खास तुझ्यासाठी एक 8वा सूर राखून ठेवलेला आहे. असं झालंय का कधी? नाही. मोत्सार्ट असो, रेहमान असो, लता मंगेशकर असो, मोहम्मद रफी असो, कोणासाठीही जी मुसाफिरी करायची आहे ती 7 सुरांचीच करायची आहे. तर मग आता एखादा गणितज्ञ, कारण इकडे सॅन होजेमध्ये आल्यानंतर मला मॅथ्समध्ये PhD वगैरे खूप भेटले, तर ते काय म्हणतील की मग हे परम्युटेशन कॉम्बिनेशन कधीतरी संपतील ना आणि लोक चाली करायचं बंद होतील. पण असं होत नाही. नवीन नवीन चाली लोक करतच राहतात आणि आपल्यासारखे रसिक त्या नवीन नवीन चाली त्याच तन्मयतेने ओढीने ते ऐकतच राहतात. आणि त्या चाली आहेत ना कौशल, त्या चाली त्यातले शब्द बदलले ना की त्याचा भाव बदलतो. चाल तीच आहे. जसं एक सचिनदेव बर्मन साहेबांचं गाणं आहे गाईड सिनेमातलं, मला खूप आवडायचं. आमच्याकडे मोठी रेकॉर्ड होती ती काळी, त्याच्यात मी ऐकायचो. शब्द असे होते, अल्ला मेघ दे पाणी दे छाया दे रे तू रामा मेघ दे, अल्ला मेघ दे श्यामा मेघ दे पानी दे छाया दे रे तू रामा मेघ दे, आंखें फाड़े दुनिया देखे देखे ये तमाशा, आंखें फाड़े दुनिया देखे देखे ये तमाशा, हाय रे विश्वास मेरे हाय मेरी आशा, अल्लाह मेघ दे श्यामा मेघ दे पानी दे छाया दे रे तू रामा मेघ दे. अनेक वर्षानंतर ही चाल शब्द बदलून आली आणि ती प्रचंड हिट झाली. दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे हमें प्यार दे, दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे हमें प्यार दे. दुनिया चाहे कुछ भी समझे हम हैं प्रेम दीवाने, जहां भी जाए तुम्हें पुकारेगा के प्रेम तराने. दे दे प्यार दे रे हमें प्यार दे. तेच सूर, शब्द बदलले, भाव बदलला. आता खुपते तिथे गुप्तेमध्ये एकदा अवधूत गुप्तेने मला विचारलं होतं की तुम्ही नवीन संगीतकार चाली जोडता. म्हटलं असं नाहीये, ही परंपरा जुनी आहे. आणि चोरी आणि साधर्म्य याच्यात कोण काय म्हणणार. तुम्ही बघा, लेखक जितके असे असतात ना की यांनी माझं चोरलं त्यांनी माझं चोरलं, तसे संगीतकार नसतात. त्यांना आनंदच होतो. कोणी आपलं चोरलं, अरे वा वा वा. फार फेमस तो किस्सा आहे आणि आता ते व्हॉट्सअपवर पण व्हायरल गेलंय की रोशनजींनी SD बर्मनना सांगितलं की तुमचं थंडी हवा आहे हे मी घेतोय, आणि त्याच्यातनंच त्याच मीटरमधनं त्यांनी याचं गाणं केलं आपलं कुठलं हमें रहे ना रहे हम. तर असं तर होतच असतं आणि लोक आवडीने ते करत असतात. लोक सांगतात की मी याच्यावरनं घेतोय, कारण इथे काय आहे, संगीतकाराचा प्रॉब्लेम हा एखाद्या इकॉनॉमिस्टच्या प्रॉब्लेम सारखा आहे. लिमिटेड रिसोर्सेस, अनलिमिटेड वॉन्ट्स. सारख्या चाली गेल्या पाहिजेत, सूर तसा आताच आहेत, आता करत तर राहायला पाहिजे. आता त्यामुळे बघा, आता नौशादजी म्हटलं ना तर याद में तेरी जाग जाग के हम रात भर करवटे बदलते, हर घड़ी दिल में तेरी
आता हे काय आहे तर नौशादजींच्या आधी हे बेगम अख्तरनी गाऊन ठेवलं होतं की है मोहब्बत तेरी अंजाम पे रोना आया, है मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया, जाने क्या बात थी इस शाम पे रोना आया, याद में तेरी. झालेलं आहे. किंवा आता गणेशोत्सव सुरू होईल, मग सगळ्या मंडपांमध्ये गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, हे सुरू होईल. पण हे काय आहे, मैं पिया तेरी तू माने या ना माने, गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया, मंगल मूर्ति काहे को बजाए ये मीठी मीठी ताने, गजानना श्री गणराया. तेच आहे. किंवा कौशल नंतर तू गाजलेली चाल थांब, आणखीन मला आठवतंय ते एकदा करतो की पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में, पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में. एका मराठी गाण्यावरनं घेतलेलं आहे की फांद्यावरी बांधिले ग मुलीनी हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले. आता अनुराधाताई इथे बसलेल्या आहेत, त्यांनी गजाननराव वाटवांकडे गायलेलं आहे आणि तुम्हाला गंमत वाटेल पण शंकर जयकिशन हे गजाननरावांना गुरुस्थानी मानायचे आणि या गाण्यातला हिल्लोरी हा शब्द गजाननराव वाटव्यांनी दिलेला आहे. म्हणजे गाणं तर चोरा, मी तुम्हाला आणखीन पण देतो काहीतरी. इतकी उदार संगीतकारांची ही सगळी, म्हणजे आता किंवा खूप पॉप्युलर झाले ना, खूप अजून मासिव्ह पॉप्युलर झाले. अजून एक आहे, कारण मॅसिव्ह पॉप्युलरच्या आधी आपण बाकीची सगळी संपवली पाहिजे. आता तरुण पिढी काय म्हणते की रेहमान तर नाही चोरत बाबा, रेहमान वेगळा पण नाही. आता बघा की कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले. आता मी तुम्हाला सांगितलं की ही चाल एका मराठी संगीतकारांनी 80च्या दशकातच करून ठेवली, तर बघा कशी जाते. कहना ही क्या ये नैनिक अनजान से जो मिले, थोडं मीटर बदललंय पण या विठूचा कहना ही क्या या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. क्या बात आहे. आता आपण मासिव्ह अनिरुद्ध ज्याच्यासाठी उतावळा झालेला आहे. कजरा रे तेरे कारे कारे नैना, कजरा रे तेरे कारे कारे नैना, मेरे नैना मेरे नैना मेरे नैना जुड़वा नैना, कजरा रे तेरे कारे कारे नैना. आता हे गाणं आपल्याला आवडायचं कारणच मुळात हे आपण अनेक वर्षानुवर्ष दशकानुदशक ऐकतोय, फक्त जागा वेगळी होती. कारण कजरा रे तेरे कारे कारे नैना, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, कजरा रे दिगंबरा. काही बदललेलं नाहीये, तेच सूर आहेत. दत्तगुरु आउट, ऐश्वर्या राय इन, आणि भक्तिरसाचा शृंगारच झालेला आहे.
तू पारचा इकडं येऊ. वैश्विक न्याय असा आहे की जे सुरू झालेलं आहे ते संपायला हवं आहे. आणि आतनं 1 घंटा वाजलेली आहे. एवढंच सांगतो, फार आनंद वाटला तुमच्या पुढे हा कार्यक्रम सादर करायला. आणि जी भरभरून दाद आपण दिली, धन्यवाद. धन्यवाद. आणि धमकी न देता. तर हा स्वल्पविराम आहे असं आपण समजूया. पण शेवटची 2 गाणी पटापट आम्ही घेतो एका मागोमाग एक, आणि मग आपण हा स्वल्पविराम घेऊया. हा, तर पाडगावकरांनी ज्या काही गोष्टी केल्या त्यांना विचारलं जेव्हा की तुम्ही लिहित नसताना तुम्ही काय करता, तर ते म्हणायचे लिहित नसताना मी लिहितो. म्हणजे काय, तर स्वतःची कविता लिहित नसताना त्यांनी अनुवाद केले आणि ज्याच्यात सूरदास, मीरा, कबीर अशा समवृत्त अनुवाद केले, समश्लोकी समवृत्त. आणि त्यातलं एक आज आम्ही त्याची झलक छोटीशी तुमच्या पुढे सादर करतो. थोडासा हिंदीचा भाग गातो की त्यांनी कसा अनुवाद केला हे कळावं कळण्यासाठी. मन तू पार उतर कहाँ जय हो, मन तू पार उतर कहाँ जय हो, मन तू पार उतर कहाँ जय हो. आगे पंथी पंथ न कोई, आगे पंथी पंथ न कोई, ऊंच मुकाम न पे हो, मन तू पार उतर कहाँ जय हो, मन तू पार उतर कहाँ जय हो. मना रे कुठे उतरुनी जासी, मना रे कुठे उतरुनी जासी, मना रे कुठे उतरुनी जासी. पुढे पंथवार पथिकही नाही, पुढे पंथवार पथिकही नाही, गाठन मुक्कामासी, मन तू पार उतर कहाँ जय हो, मना रे कुठे उतरुनी जासी, मन तू पार उतर कहाँ जय हो. तन मन नाही मी पण नाही, शून्य न तू शोधावे, तो बलवंत घटातच आहे, शरण तयाला जावे. विचार करूनी पहा मना तू, अंत कुठेही नाही. कबीर म्हणे तू सोड कल्पना, असशी तसा तू राही, मन तू पार उतर कहाँ जय हो, मन तू पार उतर कहाँ जय हो. रे कुठे उतरुनी जासी, मन तू पार उतर कहाँ जय हो. शेवटचं गाणं घेण्याआधी खरं त्याची प्रस्तावना आहे पण ती मी करत नाही.
काहीतरी पुढच्या वेळीसाठी ठेवू आपण. बालगंधर्व चित्रपटामध्ये 21 गाणी होती, त्यातली 17 ही बालगंधर्वांची गाणी होती, पण 4 गाणी मला नव्याने करायची होती. त्यातलं एक गाणं म्हणजे परवरदिगार, ही कव्वाली. मुळात ती कव्वाली घ्यायची का नाही याच्यावरनं जरा आमच्यामध्ये थोडासा एक वाद नाही म्हणता येईल. आम्हाला सगळ्यांना घ्यायची होती, पण लोकांना ती आवडेल का नाही. आणि ज्या दिवशी असं ठरलं की आपण घेऊ शकतो का, तर त्या दिवशी मी फेसबुकवर एक वाक्य टाकलं, थिंकिंग ऑफ डुईंग अ कव्वाली इन बालगंधर्व. त्या दिवशी मी जे ट्रोल झालेलो आहे. उद्या तुम्ही रॅप पण कराल वगैरे, मराठी माणूस आपल्याला तर माहितीच आहे. तर त्या दिवशी रात्री माझा याला कार्यक्रम होता रत्नागिरीला, आणि रात्री उशिरा पोचलो, मला झोप लागत नव्हती. रात्रभर काय करायचं आता, पहाटेचे 3-3:30 वाजले होते. मी सर्वोत्तम पिंगे नावाचं पुस्तक आहे रवींद्र पिंग्यांचं, ते घेऊन बसलो होतो, आणि त्याच्यात बालगंधर्व आणि गोहरबाईंच्या शेवटच्या दिवसांवर एक लेख होता चंद्रास्त नावाचा. त्याच्यात एका वाक्यापाशी मी अडलो. ते वाक्य होतं की गोहरबाईंना बालगंधर्व गोहर बाबा म्हणायचे आणि गोहरबाई बालगंधर्वांना परवरदिगार म्हणायच्या. आणि तो शब्द वाचला आणि मला असं वाटलं की काय चूक आहे कव्वाली करण्यात सुद्धा. परमेश्वराने साक्षात आपल्याला या शब्दापर्यंत पोहोचवलेलं आहे. आणि बालगंधर्व स्वतः असे कलाकार होते की त्यांनी कुठलंही गाणं, कुठलाही गाण्याचा प्रकार उमऱ्या बाहेर ठेवला नाही. हमसे न बोलो राजाजी या ठुमरीचे त्यांनी नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत, हे अतिशय घरंदाज असं नाट्यपद केलं. किंवा नेसली पितांबर जरी ग नेसली या लावणीची त्यांनी वद जाऊ कोणाला शरण ग हे नाट्यपद केलं. जिथे ब्रिटिश बँड पथकाच्या चाली सुद्धा त्यांनी नाट्यगीतात वापरल्या की शंभो शिवहर करुणाकर हे विश्वेशा गौरी शिवहर शंभो. तिथे कव्वाली का नको. आणि तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो की जेव्हा ते गाणं चित्रपटात आलं त्या दिवसापासून आजचा दिवस आहे, एकानेही असं म्हटलेलं नाही की कव्वाली तुम्ही का घेतलीत. ही कव्वाली सादर करतो, ट्रॅक आपण लावूया. या प्रेक्षागृहात उपस्थित असलेले महेश लिंगे त्यांना मी ही कव्वाली समर्पित करतो आज. धन्यवाद सर. परवरदिगार 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 परवरदिगार. ये आफताब ये माहताब ये कायनात सब तेरा, शोहरत का ताज गुरबत की गाज सुरताज साज सब तेरा. तेरा तुझे मैं सौंप दूं कुछ भी नहीं है अब मेरा. परवरदिगार 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 परवरदिगार. वसुधेची रंगभूमी गगनाची अवनिकाही, वाऱ्याची तान फिरली नांदी तिनी त्रिकाळी. वसुधेची रंगभूमी गगनाची यवनिका, ही वाऱ्याची तान फिरली नांदी तिनी त्रिकाळी. तेजात सूर्य हसतो मावळतो सांज काळी, तो चंद्रमाही रुसतो अश्रूंची रात्र काळी. बदलून वस्त्र गातो मी हे जीवन गाणी,
आनंद गीत गातो गातो तसा विराणी. वेळात या राजाही मी अनमीच रे भिकारी. परवरदिगार 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 परवरदिगार. श्वासात सूर ताजे हृदयात ताल वाजे. परवरदिगार परवरदिगार परवरदिगार. ओ यश कीर्ती ही क्षणाची विद्या कधी न लाजे. परवरदिगार 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 परवरदिगार. उपकार माय बाबा उपकार माय बाबा वरदान हे प्रभूचे. हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे. हे रत्न संगीताचे कंठी सदा विराजे. बदलून वस्त्र गातो मी ही जीवन गाणी. आनंद गीत गातो गातो तसा विराणी. होऊनी मुक्त उधळेन मी ही सुरासुरांची नाणी. परवरदिगार 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 परवरदिगार. परवरदिगार 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 Thank you.